नाही. तुकाराम महाराजांचं आहे ना, साळुंकी मंजुळ बोले तिचे वाणी, बोलविता धनी वेगळाच. खरंच आहे ते काय असे, आणि त्याला खरं वाटतं बरं का. हे समर्थांचं तर काय बघा, जय जय रघुवीर समर्थ. अरे त्याचा अर्थ काय आहे की खरं माझा सत्ता कोणाची माझ्यावर असेल तर त्या रघुवीराची सत्ता आहे, तो समर्थ आहे खरा. बरं मी कसला आला. सकल करणे जगदीशाचे आणि कवित्व काय माणसाचे. विषय दशकात शेवटी म्हणाले की हा म्हणून हा दासबोध जो ग्रंथ रचला आहे ही त्याची वचन आहे, समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध. काय मर्म आहे बघा. नाथाने भागवतात म्हणलेले, तुम्ही एकदा काहीतरी नाथ भागवत वाचा. प्रेमाचा समुद्र आहे. गुरु प्रेम म्हणजे काय. ज्ञानेश्वर महाराजांचं सारखंच ना. ते काय म्हणाले, अहो या जनार्दनाने माझ्यावर कृपा केली. काय केली कृपा म्हणजे काय केली, काय पैसा दिला का काय काय दिलं. ते म्हणाले अकर्तात्मयोग मला शिकवला. अरे हे काय लफड आहे. अकर्तात्मयोग म्हणजे पुढे म्हणाले सगळं मी करतो पण पुन्हा करता तू आहे ही भावना. किती खुबी आहे सांगण्याची. एवढं काम करायचं आणि पुन्हा त्यात आपण नसायचं, हे समर्थ म्हणजे सामर्थ्याच काम आहे. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज जे म्हणतायत भगवंताच्या तोंडात की प्रकृती म्हणजे त्याची जी शक्ती आहे त्या शक्तीमुळे मी येतो, याचा अर्थ असा भगवंत जरी झाला तरी शक्तीशिवाय लंगडा आहे. बरं बरं. शक्ती काय करते, शक्ती त्याच्या संमतीनंच काम करते. पण त्याची शक्ती असल्यामुळे त्याची संमती घेऊन त्याला नाचवते. म्हणजे काय करते, हजार तऱ्हेनं त्याला रूप देते. तुम्हाला ऐकून ठाऊक असेल भगवंताला नटराज असं म्हणतात बरं का. नटराज म्हणजे नाचणाऱ्यातला राजा होय ना. तो नाचत नाही, जो तो स्वस्तच आहे, हीच त्याला नाचवते. बरं ही शक्ती आहे ना, त्या शक्ती त्यामुळे त्याची संमती घेऊन त्याला नाचवते. म्हणजे काय करते, हजार तऱ्हेनं त्याला रूप देते. तुम्हाला ऐकून ठाऊक असेल भगवंताला नटराज असं म्हणतात बरं का. नटराज म्हणजे नाचणाऱ्यातला राजा होय ना. तो नाचत नाही, जो तो स्वस्तच आहे, हीच त्याला नाचवते. बरं ही शक्ती आहे ना, त्या शक्तीच म्हणजे काय, तत्वज्ञानाच्या दृष्टीनं जे अदृश्य आहे ते दृश्य होणं, दृश्य आहे ते अदृश्यात जाणं. आणि हा जो खेळ आहे हा सारखा चालणं, हा पृथ्वीचं आपल्या जगाचं स्वरूप आहे, विश्वाचं स्वरूप. ते करतं कोण, ती शक्ती करते. म्हणून म्हणले मी प्रकृतीचा आधार घेऊन जन्माला येतो. माझे अव्यक्तत्व तरी न नाशे, तरी होणे जाणे एक दिसे, ते प्रतिबिंबे मायावशे माझ्या ठाई. मी म्हणले खरं आहे तसंच राहतो, पण माझ्या ठिकाणी ते प्रतिबिंब झाल्यासारखं दिसतं. ही शक्ती माझ्या ठिकाणी हे विश्व निर्माण केल्यासारखी दाखवते. खरं असं आहे बरं का की बिंबामध्ये फरक होत नाही, प्रतिबिंबामध्ये फरक होतो. त्यावेळेला प्रतिबिंब उपाधीला गुंत म्हणून प्रतिबिंबाचं. आरशाचं काम काय, सगळ्या वेदांताचं मत साक्षी बना. म्हणजे काय बना, आरशासारखी बना. आरशाचा मोठा गुण असा आहे आपण काही नाही, तिकडून जसं येईल तसं दाखवायचं. बरं ते गेलं की पुन्हा जसा तसा, हे साक्षीत्वाचं काम. आज काय बुवा आमच्या ठिकाणी मुलीच्या लग्नाकरता जायचंय, गेले आले घरी की पुन्हा विसरले सगळं. बरं का सोपं नाही. हा त्यांचं उत्तर काय येतंय, मग काय होतंय काय नाही हे डोक्यात राहतं आपल्या. तिथल्या तिथे संपलं. कर्म करून कर्माची आठवण न राहणं हे खरं गुरुकृपेचं लक्षण आहे. कारण करता तो पाहिल, मी कशाला चौकशी करू, याच्यातून साक्षीत्व निर्माण होतं. किंबहुना असं झालं कर्म करताना तो माझ्या जवळ ही भावना निर्माण होईल. तो आहे ना, तो पाहतोय ना. पाहतोयचा अर्थ तो हा आहे, साक्षी आहे. साक्षी म्हणजे अक्षर म्हणजे डोळा, तो पाहतोय माझ्यापुढे बरोबर. आणि साक्षीला शिक्षा नाही, कर्तेपणाला शिक्षा आहे, त्याला शिक्षा नाहीच आहे काही नाही का. बघा असं आहे, हे साक्षी पण पाहिजे. आणि तुम्हाला एक अनुभव असं सांगतो की जर ते मला पाहता ही जाणीव झाली, माणसाच्या हातनं ढिलाई चूक पाप होणारच नाही. अरे तो पाहतोय ना, मग कसं आहे. मग आपण काय करतो, काही वाईट कर्म करताना इतर वेळेला तेच असतं, पण त्यातल्या वाईट कर्म करताना त्याचं दार बंद करून टाकतो. तो न पाहिलं त्याला कळतच बरं का, पण असं करून मग कर्म करतो आपण. बरं आणि आपण इतके लज्जाहीन म्हणा असतो, तो शब्द बरोबर नाही दुसरा, लज्जाहीन असतो की पुन्हा त्याच्या समोर जातो आपण नाही का.
नाही असं झालं पाहिजे, अरे कसं घडलं आहे, त्याला विसरलो आणि घडलं, त्यासमोर तोंड कसं दाखवू मी, हे खरं भक्ताच्या पूर्वावस्थेचं वर्णन आहे. तुला विसरलो मी, कसं करू मी, बरोबर नाही झालंय असं आहे. म्हणून ते म्हणाले की मायावशे माझ्यामध्ये प्रतिबिंब दिसतंय. हा विषय जास्त पुढे सांगेन, बिंब प्रतिबिंब वाद असं म्हणतात याला. इथे नुसतं एवढाच पुरता की भगवंत निर्लेपच आहे. पुन्हा माझी स्वतंत्रता तरी न मोडे, परी कर्माधीन ऐसा आवडे, तेही भ्रांती बुद्धी तरी घडे एरवी नाही. परमात्मा करताच आहे, तो करणारच नाही काही, पण लोकांना वाटतं तो करतो म्हणून. याचं मर्म काय आहे? कर्म केव्हा होतं? ज्या वेळेला शांतपणा असतो, फायनाइटनेस. कर्माला काहीतरी जागा पाहिजे, स्पेस आणि टाइम, काल आणि स्थल असल्याशिवाय कर्म होत नाही. आणि परमात्मा स्थल कालातीत आहे, तो संबंध अनंत असल्यामुळे त्याला कर्म करणं शक्यच नाही. कारण कर्म करायचं म्हणजे हालचाल त्याच्या बाहेर पाहिजे, तो सगळीकडे असल्यामुळे त्याच्यातली हालचाल आहे ती कर्म होऊ शकत नाही. म्हणून तो कर्म करीतच नाही. आणि मी त्यात असल्यामुळे त्याला कर्म त्याच्यावरती लागतो, पण तो म्हणलं पुन्हा करून मी करता असतो. बरं, मग म्हणाले एकची दिसे दुसरे, ते दर्पणाचे आधारे, एरवी काय वस्तू विचारे तुझे आहे. आपण आजच्या तोंड आपलं पाहिलं आणि वाटलं की बा दुसरं कुणीतरी आहे, हे आपला भ्रम आहे. त्या आरशामध्ये ते नसतं. तुम्ही बाजूला गेला की आरसा जसा जसा तसं त्याच्या कर्मामध्ये तो कर्म करतो असं दिसतं, पण ते प्रतिबिंब आहे, तो कर्म करीत नाही. 1-2 मिनिटात सांगतो आपल्याला आपलं कसं होतं. एक सुंदर मुलगी आहे असं जरा, बरं का. आणि मी आपल्याला एकदा सांगितलं ना, अरिस्टॉटलच्या मुलीला विचारलं, पुन्हा सांगतो आपल्याला. आता ती एकच मुलगी, त्या अरिस्टॉटल म्हणजे एवढा बुद्धिमान आहे. फिलिपच्या आईने, बायकोनी म्हणजे अलेक्झांडरच्या आईने विचारलं, 2 गोष्टी विचारल्या. सगळ्यामध्ये म्हणाली शृंगाराचं साधन उत्तम कोणचं, म्हणजे पावडर बिवडर असं लिपस्टिक आमके तमके आहे ते सगळं उत्तम कोणचं. तर ती 14 वर्षाची मुलगी काय म्हणाली, प्रियकराला पाहिल्यावर गालावर जो रक्तिमा येतो तो सगळ्यात म्हणजे शृंगार उत्तम, हे त्या मुलीने उत्तर दिलं. बरं का. आता बायको मुलगी लाजणारीच नसली तर सोडून द्या, ते सोडा, पण किती मार्मिक आहे बघा. आणि दुसरं उत्तर दे, त्यावेळेला नसेल आणखी केव्हा तरी, ते एक मेमोराबिलिया म्हणजे आठवणी म्हणून आहे, त्यामध्ये आहे ते. त्याने काय सांगितलं की जगात बाईचं नुकसान सगळ्यात जास्त केव्हा, केवढा प्रश्न आहे बघा. कोणाला सांगता येईल साध्या बाई नाही. तर ती म्हणाली आरशे जर जगातले नाहीसे झाले तर सगळ्यात मोठं नुकसान आहे म्हणाली जगात. हुशारी आहे नाही. अरे अरिस्टॉटलचीच मुलगी ती. अरिस्टॉटलला प्लेटो म्हणाले दी ब्रेन ऑफ द अकॅडमी, माझ्या युनिव्हर्सिटीचं हे ब्रेन आहे असं म्हणायचं. हो, काय विद्वान, काय असं बुद्धिमत्ता त्याची. अरे अलेक्झांडरचा गुरुच तो. सुदैवानं तो हिंदुस्थानात येऊन गेला आणि इथे वनस्पतीचे पुष्कळ हे नमुने, प्राण्यांचे सांगाडे वगैरे 4-5 गाड्या भरून घेऊन गेला तिकडे. सायन्स विद्वान असतो या शंकाने आणि अतिशय ज्ञान लाल असो. सांगण्यात येतो काय आपल्याला, दर्पणाचा मोठा गुण असेल तर त्याला सुख दुःख नाही. आलंय प्रतिबिंब केलं नाही, पुन्हा काही नाही. आपण जीवनात जर खरं असं जगलो ना, अरे काय सांगू, गुरु आपल्या घरी लाळ होते तसं. म्हणजे आलं कर्म केलं ते त्याचं काय होतं नाही. ते परीक्षेत नापास होतं तर त्याने मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगायचा फिलॉसॉफीच्या, अरे तुम्ही हे ऐकताना वाचताना वेदांतामध्ये पास झाला उत्तम आहे, नाही झाला पुन्हा बसले, नाही पुन्हा बसायला मिळालं तरी हरकत नाही, ते सर्वस्व आहे असं का धरता, इतकं निरासक्त पाहिजे. तसं व्यवहारामध्ये कर्म केलं यश मिळालं व्हावा, कर्म केलं यश मिळालं नाही व्हावा, कर्म करायला मिळालं व्हावा, न मिळालं तरी व्हावा. का, तो आरसा आहे, तो करतोय, मी नाहीच आहे. त्याला जर पाहिजे असेल तर होईल, नसेल तर नाही होणार, ही त्याची वृत्ती असते. म्हणून म्हणाले येरव काय वस्तू विचारे तुझे आहे, तैसा अमूर्तची मी किरीटी, परी प्रकृती जई अधिष्ठी, तै साकारपणे नटनटी कार्याला. मी खरा अमूर्त आहे. अमूर्त म्हणजे युनिव्हर्सल, ऍबस्ट्रॅक्ट असा त्याचा अर्थ आहे. हा सर्वव्यापी आहे, तो अमूर्त आहे. मूर्त म्हणजे प्रत्यक्ष दिसणारा, दृश्य. तो म्हणजे मी तसा पुढे हा होत नाही, पण मी मूर्त होतो. काय करतो मूर्त होऊन, जेवढं कार्य असेल तेवढ्या कार्याकरता नटनटी सारखा वागतो. काय असेल आपल्याला जर आपलं कळलं ना जीवनाचं ध्येय काय आहे, कशा करता मी आहे, तर तो जसा त्या ध्येयाला अनुरूप असं वागेल. तसं भगवंताला काय व्हायचंय काय नाही व्हायचं सगळं माहिती असतं, त्याप्रमाणे तो. अगदी उत्तम उदाहरण म्हणजे त्यांनी
शिष्टाई केली तुम्हाला माहिती आहे ना. काय त्याला माहिती नव्हतं की बा हे युद्ध होणार आहे, अमका आहे तमका आहे. आणि आपल्याला हेही माहिती आहे त्या शिशुपालाला मारलं बघा, 100 अपराध भरायचे तेव्हा. इतकंच नव्हे तर त्यावेळेला दुर्योधनाने त्याला अरेस्ट करायची सगळी तजवीज केलेली होती. तेव्हा विदुराने सांगितलं की अरे तू काय समजतोस याला, हा का सामान्य आहे का. त्याला ही कल्पना होती की हा असामान्य आहे, पण परमात्मा असेल ही कल्पना नाही. तेव्हा हा का सामान्य आहे का, तू याला धरतोस म्हणजे काय आहे, नाही का. हे बरोबर नाही. आणि कायद्याप्रमाणे तुम्हाला माहिती, इंटरनॅशनल लॉ प्रमाणे जे अँबॅसेडर्स असतात त्यांना धरीत नाहीत, त्यांना शिक्षा देत नाहीत. हा शिष्टाईला आलेला आहे, पण हा त्याला धरतोस कसा. तर म्हणाले साकारपणे नट नटी कार्या लागे. नाटकाचा दृष्टांत घेतलेला आहे. आणि त्याचं महत्व असं आहे, जगामध्ये इतके प्राणी आहेत, देवा सगळं, फक्त माणसं नाटक करतात, देवही करीत नाही, प्राणी करीत नाही. आणि नाटकाची मजा अशी आहे, जे नाही ते दाखवणं हे नाटकाचं काम आहे. नाही का. पुरुषाची स्त्री, स्त्रीचं पुरुष. एकदा लोकमान्य असताना एक बायकांची नाट्य कंपनी होती. तिने टिळकांचा पार्ट केला एका बाईने, बरं का. तेव्हा त्याच्यावरती खाडिलकरांनी एक सुंदर टीका. आता ते टिळकांचा आवाज जरा घोगरा मोठा होता, कडक होता जरा. आता ते बाईला कसं जमलं असेल, राम जाणे भाऊ काय बोलला असेल कदाचित. तेव्हा ते काय म्हणाले, सगळं जमलं म्हणले, पण आवेश जमला नाही म्हणले लोकमान्यांचा. कसं जमेलो, किती नाटक केलं तरी ते आवेश पाहिजे ना तो, नाही का. सांगण्याचा मुद्दा असा, हे माणूसच करू शकतो. आणि त्याची परंपरा भगवंतापासून आपल्याला आलेली आहे, म्हणून त्याला भगवत स्वरूप देता येईल. नाटक म्हणून रागवायचं काय, हे करायचं काय, कर्म करायचं काय, व्यवहार पुढचं आमच्या इकडे बंद केलंय. तेव्हा ती नोटीसच आहे, घंटा वाजली आता. तेव्हा आता पुढच्या रविवारी पुढचं सांगेन. जानकी जीवन स्मरण जय जय राम, राघव राजा राम, पतित पावन